मित्रांनो, आज आपण बुलिश मारुबुजूचा स्कॅनर पाहणार आहे इंट्राडे साठी। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, इथे आपण बुलिश मारुबुजू फॉर 15 मिनिट का बरं? बिकॉज ऑफ इंट्राडे चार्टिंगच्या साईडवर आपण आलेलो आहोत आणि इंट्राडे मध्ये आपल्याला हे स्कॅनर काम करायचंय। पहिले 15 मिनिट झाल्यानंतर आपल्याला या स्कॅनरला रन करायचंय। यामध्ये आपण 15 मिनिटांमध्ये जेही रिक्वायरमेंट आहे आपल्याला बुलिश साईडचे ते आपण इथे सर्व मेन्शन केले। त्याचबरोबर आपण इथे व्हॉल्यूम सुद्धा कन्सिडर केलेला आहे। व्हॉल्यूम का बरं? कारण व्हॉल्यूम सहित ब्रेकआउट झालं तर आपल्याला इथे फार छान ट्रेड मिळायची शक्यता इंट्राडेसाठी हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथे रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला खाली काही स्टॉक पाहायला मिळत आहे। टोटल 6 स्टॉक पाहायला मिळत आहे, पण आपण यामधले पहिले 2 स्टॉक पाहणार आहे बिकॉज त्यामध्ये आपण एंट्री कशी करायची, आपला स्टॉप लॉस काय राहील हे मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे। या स्कॅनरची लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाणार आहे। मित्रांनो, पहिला स्टॉक आहे आशापुरा, सेकंड आहे लॉयड्स मेटल। हे 2 स्टॉक आपण पाहणार आहोत। चला तर मग चार्टवर जाऊया। तर मित्रांनो, इथे पहिला स्टॉक लावलेला आहे। आता स्कॅनरची गरज काय असते मित्रांनो? बिकॉज ऑफ आपला मोमेंटम असलेला स्टॉक आयडेंटिफाय होण्यासाठी, पण आपल्याला चार्टवर जाऊन त्याची प्राइस ऍक्शन पाहणं गरजेचं आहे। तर प्राइस ऍक्शन काय सांगते मित्रांनो की हा अप ट्रेंड मधला स्टॉक आहे, कारण प्रिव्हियस काही दिवसापासून याच्यामध्ये एक बुलिश ट्रेड आहे। फर्स्ट कॅन्डल आपल्याला ही इथे दिसते मित्रांनो। या कॅन्डलची कधी मी रेंज आयडेंटिफाय केली तर फर्स्ट कॅन्डल कोणती बनलेली आहे? मारुबुजू कॅन्डल म्हणजे काय? स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल। मामूली शॅडो असू शकते, नाही तर शॅडो राहणार मी फुल बॉडी सुद्धा राहते। तर स्ट्रॉंग म्हणजे शॅडो पेक्षा बॉडी मोठी आणि ती पण ग्रीन साईडला आहे। ग्रीन आहे म्हणजे काय? बुलिश मारुबुजू कॅन्डल आपल्याला इथे पाहिजे। जसं तिचं या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट होताना दिसतं तर आपल्याला लगेच त्यामध्ये एंटर करायचं आहे। रनिंग कॅन्डलमध्ये मित्रांनो वेट करायचा आणि कॅन्डल क्लोज होऊ देण्याचा, हे लक्षात ठेवायचं। कारण स्टॉप लॉस कधी तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करताय रेंजच्या खाली तर तुम्ही रनिंग कॅन्डलमध्ये इथे एंटर होऊ शकता आणि कधी तुम्ही पाहिलं तर मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत थोडं कमीच घेऊ आपण, साधारण एवढंही म्हटलं तरीही तुम्ही पाहू शकता 28 पॉईंट आणि नियर अबाउट 8.5% वरती आपल्याला इथे प्रॉफिट गेन झालेलं आहे। रनिंग कॅन्डलमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे मित्रांनो। स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करणार असणार तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। नियर अबाउट 8 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतोय मित्रांनो आणि त्याच्या अगेन्स्ट 28 पॉईंट आपल्याला इथे कॅप्चर होत आहे। दुसरा स्टॉक पाहूयात। तर या ठिकाणी दुसरा स्टॉक लावलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रिव्हियस काही दिवसापासून हा स्टॉक रेंज बाउंड होता आणि जो हाय होता मित्रांनो तोच ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलने ब्रेक केलेला आहे। थोडंसं प्राइस ऍक्शनला पण आपल्याला इन्क्लूड करायचं, म्हणून चार्टवर येऊन आपल्याला स्टॉक पाहणं गरजेचं आहे आणि आपण त्या रेंजला मार्क करून घेतलंय जस्ट लाईक दॅट मित्रांनो। आणि त्याच्या पुढची कॅन्डल एक रेड बनली, पण त्याच्या पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय क्रॉस केला मित्रांनो आणि कधी इथून आपण पॉईंट कॅल्क्युलेट केले तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला नियर अबाउट 4% पाहायला मिळत आहेत मित्रांनो। तर 4%चा गेन आहे। आपण या ठिकाणी थोडं आपल्याला प्राइस ऍक्शनला लक्षात द्यायचं आहे की स्टॉप लॉस आपला मोठा बनतोय तर पहिला मुद्दा आपल्याला यामध्ये एंटर व्हायचंय का नाही आणि कधी एंटर होणार आहे तर आपला स्टॉप लॉस आपण ह्या रेड कॅन्डलच्या खाली शिफ्ट करून घेऊ शकतो किंवा ती ब्रेक करते त्याच्या खाली। एवढा मोठा स्टॉप लॉस आपल्याला कन्सिडर करायचा नाहीये। स्टॉप लॉस कधी मोठा होतोय तर स्टॉप लॉसला हाफ करून घ्यायचं की तिथून रिस्क टू रिवॉर्ड आपला छान बनेल। एकदम सिंपल स्ट्रॅटर्जी मित्रांनो। आपण स्ट्रॅटर्जी तर भरपूर शेअर केलेलं आहे, पण स्कॅनरने आपल्याला किती छान स्टॉक आयडेंटिफाय झाला हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे काही स्कॅनर हवे असतील तर तुम्हाला ज्या टाईपचं स्कॅनर हवं असेल तर कमेंट नक्की करा। आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी ते बनवून आणूया। व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।